समाजाला सर्व जनतेला काय म्हणून शिवपाठ करा. शिवपाठ म्हणजे शिवदास मला काय सांगितलं, शिवपाठ करा, शिवपाठ करा 84चा फेरा चुक्या. म्हणजे किती बघ, फक्त शिव 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 म्हटलं की 84 फेरा चुकून जातो तुमचा. मग सकाळपासून किती वेळ शिव शिव म्हटलं तुम्ही, काही गणित लावलो का, किती वेळ जप केलो. आता बरेच लोक येतात, तुम्ही जप करू लागलो, 1 माळ झालं, 2 माळ झालं, 3 माळ झालं, माळाच मोजला ना, किती झाले ते काय नाही, माळच जमले चांगलं, 5 माळ झालं. मग तुम्ही सुद्धा जप केलो की नाही, तुमच्याकडून सुद्धा जप घडले म्हणून लक्षात घ्या. हे जे काही या पवित्र भूमीत आलोत ना, येतं आले तर तुमचं प्रत्येक तुमचं मुखातून निघणारा श्वास म्हणजे तो नामच आहे. इथं तुमचे प्रत्येक श्वास जे काही निघू लागलो ना, ते स्मरणच होऊ लागले. मग किती जप झाले तुमचं, हिसाबच नाही ना. मग लक्षात घ्या, हे साठी काय सांगितलं शिवदास म्हणून, एक वेळ नाव घेतलं की तुम्ही तारून जातो ना. म्हणून त्या नामाचं मालक कोण आहे, तर ते सद्गुरू आहे. म्हणून तो मंत्र, गुरु मंत्र घेतला पाहिजे. आपण म्हणतो ना गुरु मंत्र घेतल्याशिवाय आपण जीवन नाही. आपण म्हणतो ना गुरु करून टाका लगेच, गुरु करून टाकलो ना. बरेच लोक गुरु करून घेतलो का गुरु टाकलो, गुरु करून घेतलो का करून टाकलो, केलो ना. नाही तर गुरु करून टाकलोच बरेच लोक म्हणतात. गुरु करून टाकायची गोष्ट नाही, गुरु करून घ्यायचे, अनुग्रहित व्हायचं आहे. अनुग्रहित मंत्र उपदेश घेतला पाहिजे. ते कानातून गुरुनी मंत्र देणार, तो मंत्र तुम्ही ऐकतो ना. आता पुढे